तर आज सर्वसामान्य वारकरी भाविकांशी माझानं संवाद साधला असता मुख्यमंत्र्यांचा व्हीआयपी बंदीचा निर्णय अत्यंत योग्य असून आषाढी काळामध्ये आमदार खासदार मंत्र्यांनी दर्शनाला येऊच नये आणि यायचं असेल तर सर्वसामान्य वारकऱ्यांप्रमाणे रांगेतून दर्शन घ्यावं अशा प्रतिक्रिया भाविकांमधून व्यक्त करण्यात आल्या। 12 महिने हे व्हीआयपी विठ्ठलाचं दर्शन घेत असतात, मात्र आषाढीच्या काळामध्ये किमान सर्वसामान्य भाविकांप्रमाणे यांनाही वागणूक देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। कसं बघता आमदार खासदारांनी या गर्दीत यायला पाहिजे का? ना, या गर्दीमध्ये आमदार खासदार यायला नको आहेत का? म्हणजे सर्व काही वारकरी बाहेरून पुरा जगामधून येतात, पुरा कोण्या कोपऱ्यातून चालत येतात, त्याकरता सर्वांना सोयीस्कर दर्शन व्हीआयपी दर्शन झाल्यामुळे आमच्यासारख्या वारकऱ्या लोकांना फार परेशानी होते। मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल? मुख्यमंत्र्यांना हेच आवाहन करू की व्हीआयपी दर्शन सध्या आषाढी वारीमध्ये बंद व्हायला पाहिजे। सर्व काही आपल्या छोट्या मोठ्या वारकऱ्या सर्व काही वारकरी येतात ना, त्या वारकऱ्याला सोयीनं दर्शन व्हायला पाहिजे। व्हीआयपी दर्शन बंद करायला पाहिजे आणि आम्ही महिनाभर चालत आलेलो आहोत। श्रद्धावान वारकऱ्याला दर्शन नेहमी पद्धतीनं द्यायला पाहिजे। ते जर यायचं असेल त्यांना आषाढी वारीला तर ते आमच्याप्रमाणेच त्यांनी वारीत रांगेत नाही यावं। सर्वांचा देव आहे, कष्टाळू पायी चालत येतात। व्हीआयपी साठी 2-2 घंटे बंद होतं, त्यामुळे वारकऱ्यांना त्रास होतो। व्हीआयपी दर्शन नकोत। आमदार असो, खासदार असो, जिल्हा परिषद सदस्य असो, कोणी असो, यायचंच नाही त्यांनी या आषाढीमध्ये येऊ नये आणि व्हीआयपी मागू नये। व्हीआयपी लोकांनी पण बारीमध्ये दर्शन घ्यायचे, त्यांनी यायचं असं नाही। तुम्ही म्हणता नाही यायची देवा सगळ्यांचाच आहे, त्यांचाही आहे, पण त्यांनी बारीमध्ये आमच्या सर्वसामान्य लोकांसारखं त्यांनी पण दर्शन बारीमध्ये घ्यायचं। दर्शन रांगेतच घ्यायला पाहिजे। दर्शन रांगेतच घेणार। देव सर्वांसाठी सारखाच आहे। आषाढीत जी आता व्हीआयपी दर्शन बंदी केलेली आहे, ही दर्शन बंदी अजून कडकपणे राबवावी आणि कुठल्याही व्हीआयपींना दर्शनासाठी सोडू नये, ही वारकऱ्यांची भूमिका आणि या भूमिकेचं व्हीआयपी दर्शन बंदीचं वारकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। दरम्यान एका बाजूला एवढा गोंधळ असताना आज पुन्हा एकदा आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी पंढरपूरमध्ये जाऊन व्हीआयपी दर्शन घेतलं। त्यामुळे व्हीआयपी दर्शन बंदीचा फज्जा उडाल्याचं दिसलं। दरम्यान सध्या मराठवाड्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली आहे। आता पांडुरंगाच्या चरणी साकडं घालण्यासाठी इथवर आलो असं स्पष्टीकरण चिखलीकरांनी दिलं। व्हीआयपी दर्शन बंद केलं ही गोष्ट एका दृष्टीने चांगली पण आहे। मी पण रांगेमधनं दर्शन घेतलं, परंतु अपवादात्मक काही परिस्थितीनुसार काही लोकांना व्हीआयपी दर्शन दिलं पाहिजे, परंतु सगळ्यांनाच व्हीआयपी दर्शन दिलं मग या महाराष्ट्रातून देशातून येणारा लाखो भाविक अनेक वेळ उभा राहतो आणि ते पांडुरंगाचे भक्त आहेत आणि आम्ही पांडुरंगाचे भक्त आहेत, तर किमान मंदिरात तरी अशा पद्धतीचा भेदभाव होऊ नये असं मत। तर व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट खाली गुन्हे दाखल होणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। आमदार खासदार मंत्री यांना प्रोटोकॉलनुसार स्वतः आणि सोबत दोघांना घेऊन जाता येणार असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही व्हीआयपी दर्शन डिझास्टर मॅनेजमेंटच्या काली आणि 2010च्या GR काली आम्ही आणि मंदिर समिती दोघी मिळून बंद केलेली आहेत। म्हणजे मी डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट काली मी व्हीआयपी दर्शन बंद केलेले आणि 2010च्या GRच्या काली मंदिर समिती सुद्धा व्हीआयपी दर्शन बंद केलेली आहेत। याच्यामध्ये कोणी प्रयत्न केलं तर त्यांच्यावर डिझास्टर मॅनेजमेंटच्या ॲक्ट काली त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।